कुलदेवता श्री खंडेराय कुलस्वामिनी श्री गणेशाय नमः. कुलदेवता श्री खंडेराय कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज. स्थानदेवता इष्टदेवता आराध्य देवता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरूंना नमन करतो. आज या ठिकाणी मला नेहमीप्रमाणे सरांनी पुन्हा एका विषयावरती बोलायची संधी दिली. मागच्या वेळेस मी बिनधास्त होतो. आज थोडंसं धारिष्ट होत नाही, कारण या पवित्र गादीवरती मागील साधू संतांनी जे काही माझ्या आधी व्याख्याती होऊन गेले त्यांनी खूप बोध दिला आणि मी खूप तुच्छ प्राणी मात्र. आज माझं धारिष्ट न होण्याचं कारण म्हणजे आमचे सद्गुरू बाजूला बसलेत आणि मी गादीवरती बसलोय. थोडंसं मला हे ऑकवर्ड वाटतंय. पण आजचा दिवस सोमवार 1 डिसेंबर 2025. आजचा अजून एक दिन विशेष आहे. कुणाला माहिती आहे का आज काय आहे? गीता. आज मोक्षदा एकादशी. आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आणि अर्जुनासोबतच समस्त विश्वाला आज भगवद्गीतेचं ज्ञान दिले. सुरुवातीला माझी वैयक्तिक माहिती सांगतो. मी रोहित जवळकर, कासारवाडीला राहतो. जिमचा छोटासा व्यवसाय आहे माझा. या स्थानाला जोडण्यामागचं कारण माझं की 4 ते 5 वर्षांपूर्वी मी जेव्हा आलो स्वामींच्या मंदिरात सरांच्या इथे आलो, तर मी यायचो बाकीच्या तरुणांसारखं मीच. जिमचं वेळ म्हणलं की नॉनव्हेज, बॉडी बिल्डिंग, कंटिन्यू राग आणि काहीतरी असं हे करून दाखवायचं. शक्तीचे फॉलो उपासण्याचं तर प्रचंड वेळ होतं. मी आलो, मग त्यावेळेस सर प्रबोधन करायचे की नॉनव्हेज सोडा, मांसाहार सोडा, मद्यपान सोडा. त्यावेळेस सुटलं नाही. मग मी काय करायचो, जोशमध्ये यायचो. नॉनव्हेज सोडला, 1-1.5 महिना झाला परत खायचं. सोडायचो खायचो. नंतर ना मग ज्यावेळेस सरांनी मला नामस्मरणाचं महत्त्व पटवून सांगितलं की रोहित बाबा नामस्मरण कर, असं कर, हे नॉनव्हेजचे असे दुष्परिणाम आहेत, हे असं होतं. मी त्यावेळेस संकल्प केला की नाही, आता पूर्णपणे सोडून द्यायचं. मी सोडून दिलं. 1-1.5 वर्ष सोडून दिलं. नंतर ना जिममध्ये मी व्यायाम करतोय, मला असं वाटतच नव्हतं की अरे आपली शक्ती कुठे गेली. कारण व्यसन सोडणं सोपी गोष्ट नाही आणि मांसाहार पण एक प्रकारे व्यसनच आहे. तशा प्रकारे दारू तुमच्या शरीराची आणि घराची बरबादी करते, तसं मांसाहार तुमच्या शरीराची बरबादी करतो. आणि मग मी एके दिवशी मित्रासोबत गेलो आणि आम्ही खाल्लं. मी मनसोक्त खाल्लं. 1-1.5 वर्षांनी खाल्लं. आणि मी खाल्लं. जस्ट हॉटेलमध्ये बिल भरून बाहेर आलो तेवढा मला सरांचा फोन आला. सर मला म्हणले की अरे रोहित, तू नॉनव्हेज परत सुरू केलं का? आणि मी हसलो तिथं त्या क्षणी. मी 4-5 गुरुवार आलोच नाही आरतीला. मला प्रसाद झाला, पण याला समोर जाऊ कसा. सरांनी मला फोन केला. सर म्हणलं रोहित, तू गुरुवारचं येत नाही, मंदिरात येत नाही. मी म्हटलं सर येतो. मग त्यावेळेस आता मला एकदम अशी लाज वाटली की अरे आपण महाराजांसमोर बोललो की नॉनव्हेज सोडायचं आणि तरी परत आपण खाल्लं, आपल्याकडनं चुकी झाली. आणि मग मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस महाराजांच्या पादुकांवरती मी डोकं ठेवून संकल्प केला की बाबा माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या जे सत्कर्माचे स्वप्न मी पाहतो की कुटुंबासाठी, इतरांसाठी, त्यापेक्षा माझ्या जिभेची चव महत्वाची नाही. आणि तेव्हापासून मी जे नॉनव्हेज सोडलं ते अजून सोडलेलं आहे. आणि इतरांना सुद्धा मी प्रेरित करत जातो की माझे जिमचे काही विद्यार्थी असतील त्यांना मी सांगत होतो नका खाऊ, असं नका करू, तसं नका करू. ज्याला पटतं तो घेतो, ज्याला नाही पटत त्याची गाडी चालूच राहते. अशी ही माझी या स्थानाबद्दलची अनुभूती. अशा भरपूर गोष्टी सांगायच्या आहेत, पण माझा विषय आज असा आहे की गुरुभक्ती हीच शक्ती. आज कुठे आपण पाहतो शाळेत मुलं भाषण करतात की गुरु म्हणजे काय, गु म्हणजे अंधकार, रू म्हणजे प्रकाश. गुरु म्हणजे अंधकाराला दूर करणारा प्रकाश. आपण पाहतो जेव्हा एक जीव या सृष्टीवरती येतो, सर्वात प्रथम त्याचे गुरु असतात त्याचे माता पिता. आईमुळे संस्कारांची, भाषेची, शब्दांचं ज्ञान होतं. वडिलांमुळे कर्तव्याचा, जबाबदारीचं ज्ञान होतं. अशा प्रकारे आपल्या आयुष्यात शिक्षक सुद्धा आपले गुरु बनून येतात. पण आता संस्कृती पाहता आपल्या संस्कृतीमध्ये फक्त भारतामध्येच गुरु शिष्य परंपरा आहे. पाश्चात्यांकडे गुरु शिष्य परंपरा नाहीये. पश्चिमेकडील देशांकडे
टीचर आणि स्टुडंट आहे, प्रोफेसर आणि कलिग आहे, ट्रेनर आणि ट्रेनी आहे, पण तिकडे गुरु शिष्य परंपरा नाहीये. गुरु शिष्य परंपरा ही पवित्र परंपरा फक्त आपल्या भारत या देशामध्ये आहे. आता मला सांगा, शिक्षक आणि गुरु यामध्ये काय अंतर आहे? दोघं सारखेच आहेत का? दोघं सारखेच आहेत का? नाही, दोघं सारखे. शिक्षक तुम्हाला ज्ञान देतात, शिक्षक तुम्हाला भरवतात, 1+1 2, 2+2 4, हा असा भूगोल असतो, भारताचा नकाशा हा, महाराष्ट्राचा नकाशा हा, हा भूगोल आहे, हे गणित आहे, हे प्रमेय, हे सूत्र आहे, शिक्षक तुम्हाला भरत जातात. हे नागरिक शास्त्र, हा इतिहास, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध. शिक्षक तुमच्या मेंदूमध्ये माहितीचा डेटा स्टोअर करत जातात की ही माहिती अशी, ही माहिती जी पूर्वपार चालत आली, आणि ते ज्ञान सुद्धा महत्वाचं आहे. आणि गुरु काय करतो? गुरु तुम्हाला मोकळा करतो. जो आपला घडा आहे ना, तो गुरु मोकळा करत जातो. जशा प्रकारे शिक्षक, समजा एक हरिण, शिक्षक त्या हरणाला जगायचं कसं, चारा खायचं ज्ञान देतात, आणि गुरु त्याला सांगतो की तू इकडे तिकडे भटकू नको, तुझ्या बेंबीमध्येच कस्तुरी आहे, आणि ती कस्तुरी तुला तेव्हा प्राप्त होणार. गुरु ते सांगतो की तुझ्यामध्येच परमात्मा आहे, त्याला प्राप्त कसं करायचं हा मार्ग गुरु दाखवत असतो. हा झाला पहिला फरक गुरु आणि शिष्यामध्ये. आणि हा मी पहिला फरक सांगितला. तसे कलियुगामध्ये पंचदेव पूजनीय सांगितले. पंचदेव पूजनीय, त्यामध्ये सर्वप्रथम स्थान दिलेलं आहे सूर्यदेवतांना. सूर्यदेवता ही एकमेव अशी देवता आहे की ज्यांना आपण रोज सदेह सदृश्य पाहू शकतो. जास्त काळ पाहू शकत नाही, कारण तेवढी शक्ती मनुष्यात नाही. सूर्यदेवाला प्रथम स्थान का दिलंय पंचदेव पूजनांमध्ये? की सूर्यदेव पृथ्वीवरती काही उद्या, सूर्यदेव त्यांचा टाइम चुकवत नाही. आपण पाहतो साधू संत असतील, ब्रह्ममुहूर्तात उठून सर्वप्रथम स्नान शुश्रीभूत होऊन सूर्यदेवताला अर्घ्य देतात. सूर्यदेवताला अर्घ्य देण्याचं कारण काय? सूर्यदेवता तुम्हाला काय देतात? सूर्यदेवता तुम्हाला डिसिप्लिन देतात, सूर्यदेवता तुम्हाला शिस्त देतात. जो मनुष्य सूर्योदयाच्या पूर्वी उठून सूर्याला अर्घ्य देतो, त्याच्याकडे इतरांपेक्षा जास्त वेळ प्राप्त होतो दिवसाची दिनचर्या करायला. बाकीची लोक जेव्हा झोपेत उठलेले असतात, तेव्हा जे ब्रह्ममुहूर्तात उठणारे लोक असतात त्यांची अर्धी कामं उरकलेली असतात. सूर्यदेव तुम्हाला शिस्त देतो, आणि नंतर तुमच्या मोकळ्या वेळेत तुम्हाला विजन क्लिअर करतो. आणि दुसरे दैवत म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा. गणपती बाप्पांना प्रथम पूज्य म्हटलं गेलं आहे. प्रथम पूज्य का म्हटलं गेलं आहे? महादेवाने त्यांना आशीर्वाद दिला की गणपती हे प्रथम पूज्य दैवत असेल. आपण बघा, शाळेचा पहिला दिवस, कॉलेजचा पहिला दिवस, पहिली गाडी, पहिला मोबाईल, पहिला कुठला तरी इव्हेंट आपल्या एकदम लक्षात राहतो. पहिला दिवस म्हणलं की आपण एकदम जोमाने उत्साहाने कार्य करतो. गणपतीला प्रथम पूज्य का म्हणलं आहे? की जे आपण पहिलं काम करतो ना, ते पूर्ण उत्साहाने आणि पूर्ण समर्पण भावनेने करतो. आणि समजा आता आपला एखादा मुलगा कामाला जातो, तो कामाला जातो, पहिला महिना फुल एकदम असं जोमात काम करतो, आणि तो काय म्हणतो, आता माझा पहिला पगार होईल, आईला साडी घेऊ, वडिलांना टी शर्ट घेऊ किंवा शर्ट घेऊ, कपडे घेऊ. पहिलं कार्य कसं करतो आपण? पूर्ण समर्पण भावनाने. म्हणून गणपतीला प्रथम पूज्य म्हटलं गेलं आहे. गणपतीकडनं काय करावं की तुम्ही पहिलं काम करा किंवा शेवटचं काम करा, पूर्ण समर्पणाने, पूर्ण डेडिकेशनने कार्य करा. त्यानंतर तिसरी देवता म्हणजे शक्ती, जगदंबा. येथे बसलेल्या सर्व मातांना, भगिनींना मी साक्षात जगदंबा स्वरूप समजून नमन करतो. आपण म्हणतो श्री सूक्तामध्ये म्हणतो, या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. शक्ती रूपेण संस्थिता, समस्त विश्वामध्ये जी आदिमाया पराशक्ती शक्ती रूपाने संस्थित आहे, म्हणजे स्थापित आहे. आज तुमच्या माझ्यामध्ये सुद्धा जी शक्ती आहे, आईमुळेच ती शक्ती आहे. प्रत्येकाचा उगम आईमुळे झालाय, त्याच्याशिवाय आपण ही सृष्टी पाहू शकत नाही. आज आपण पाहतो समाजामध्ये, आपल्या देशामध्ये आज महिलांवरती, मुलींवरती खूप अत्याचार होत आहेत. मी कधी कधी विचार करतो की अत्याचार वाढत चाललेत, कलीचा प्रभाव तर आहेच, पण कुठेतरी आपण पण त्याला जबाबदार आहे. आपण पाहतो पूर्वी आपल्या स्त्रिया, आपल्या आजी असतील, आपण आता पाहू शकतो नऊवारी साडी घालायच्या. महाराष्ट्रामध्येच महिलांनी नऊवारी साडी घालायची पद्धत आहे. तर ती पद्धत काय होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये परकीय आक्रमण व्हायचे. राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं, त्यासोबत ही जी सगळी मेलेली मन होती आपल्या समाजाची, ती त्यांनी परत जागृत केली. आपण पाहतो
राजस्थानवरती आक्रमण झाले असतील, उत्तर प्रांतात आक्रमण झाले असतील, पुरुष लढायला जायचा, पुरुष लढता लढता पडला तर महिला सती जायच्या किंवा त्यांना गुलाम करून बाहेरच्या देशात नेऊन हे करायचे. पण महाराष्ट्रामध्ये या परंपरेला खंड पाडला. कधी पाडला? ज्यावेळेस पुरुष लढता लढता मारायचा, तर मग घरातली स्त्री काय करायची? हातामध्ये वरवंटा असेल, पाटा असेल, खुरपा असेल, कुऱ्हाड असेल, फावडा असेल, ती घेऊन शत्रू सोबत लढायची. आणि त्यांनी हा महाराष्ट्र धर्म टिकवला. आपण म्हणतो या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता. आईसारखी माय कोण लावू शकत नाही. एक वेळेस पुरुषाच्या मनात स्वार्थ येईल, पण ज्यावेळेस माता प्रेम करते त्यावेळेस पूर्ण निस्वार्थ प्रेम असतं. तो चित्रपटामधला डायलॉग सुद्धा आहे ना, माँ से बडा कोई योद्धा नहीं होता. आणि अशा या सर्व इथे उपस्थित जगदंबांना, मातांना मी नमन करतो. पुढे चतुर्थ देवतांचं स्थान दिलंय. भोले बाबांना, महादेवांना. महादेवांना का पूजावं? महादेवांकडनं काय गुण घ्यावं? ज्यांना सर्वांनी लोटलं, ज्यांना सर्वांनी तिरस्कृत केलं, त्यांना महादेवांनी जवळ केलं. महादेवांची तुम्ही पाहता, महादेवांच्या आजूबाजूला भूत प्रेत झाले, गण झाले, राक्षस झाले. महादेवांनी कुणाला अंतर दिलं नाही, सगळ्यांवरती एक समान एकसारखं प्रेम केलं. आज आपण पाहतो महादेवांकडनं कुठला गुण घ्यावा? तर स्थितप्रज्ञता. स्थितप्रज्ञता म्हणजे काय? आपण गाडी चालवतो, गाडीत गिअर असतात. पुढचा गिअर टाकला की गाडी पुढे जाते, मागचा गिअर टाकला की गाडी रिव्हर्स येते. तर महादेवांकडनं स्थितप्रज्ञता म्हणजे काय गुण घ्यावा? न्यूट्रल. प्रजापती दक्षने महादेवांचा अपमान केला, महादेव चिडले नाही. किंवा नारद मुनी इतर सगळे महादेवांचं कौतुक करता करता थकतात, पण महादेव एकदम हे होत नाही. महादेव तुम्हाला काय सांगतात की न्यूट्रल राहा. कुणी कौतुक केलं ठीक, कुणी अपमान केला ठीक, आग लगे बस्ती पे मैं अपनी मस्ती पे. महादेव सांगतात की स्थितप्रज्ञ राहा आणि सर्व सुख दुःख समतेच्या, सुखा दुःखामध्ये पण त्याची बुद्धी स्थिर आहे, तो गुण महादेवांकडनं घ्यावा. आणि पाचवे आणि सगळ्यांचे लाडके दैवत म्हणजे भगवान श्रीकृष्ण. श्रीकृष्ण, तुम्ही सूर्यदेवाला प्रसन्न करून शिस्त प्राप्त करू शकता. गणेशाकडनं तुम्ही डेडिकेशन, समर्पण आणि बुद्धी प्राप्त करू शकता. आदिमायेला नमस्कार करून तुम्ही मायेतनं विरक्त राहून आणि त्या मातेचा आशीर्वाद प्राप्त करू शकता. महादेवांकडनं न्यूट्रलपणा किंवा स्थितप्रज्ञता घेऊ शकता. पण सुख, आनंद, आनंद कसा घडतो? माणसाला जेव्हा जन्म होतो, जन्मापासून ते मरेपर्यंत जगण्यासाठी श्वास आणि का जगावं याच्यासाठी दुःख दिलंय. जर दुःखच नसतं आयुष्यात तर माणसाला सुखाची आणि देवाची किंमतच कळली नसते. जेवढं दुःख येतं तेवढा माणूस जास्त अध्यात्माकडे वळतो. श्रीकृष्णाबद्दल सांगायचं म्हणलं तर की आता आपण इथे बसलोय, मनुष्य बुद्धी कशी असते? साधारण एखाद्या भूतकाळाच्या गोष्टींमध्ये रमलेली असते किंवा भविष्याची चिंता करत बसलेली असते. श्रीकृष्ण काय शिकवतो? श्रीकृष्ण तुम्हाला या क्षणात जगायला शिकवतो, या क्षणात जगायला शिकवतो. श्रीकृष्ण जेव्हा पाणी प्यायचे तेव्हा ते फक्त पाणी प्यायचे. श्रीकृष्ण जेव्हा बासरी वाजवायचे, गोपिका नाचायच्या, वनस्पती, पशु, पक्षी सगळे नाचायचे. ते अशी बासरी वाजवायचे की त्यांच्यासारखं बासरीच कोण वाजवू शकत नव्हतं. आणि श्रीकृष्ण जेव्हा युद्ध करायचे की त्यांच्यासारखा महायुद्ध कोणच नाही. श्रीकृष्णाकडनं काय गुण घ्यावा? चालू क्षणात जागा. आणि विनाकारण, मला तर म्हणायचं विनाकारण टेन्शन मध्ये दुःखात राहण्यापेक्षा विनाकारण आनंदी राहावा. मग तुम्ही बघा आपलं जीवन किती सुंदर होईल. हे झालं पंचदेव पूजन्यांचं. आता गुरु आणि शिक्षकामधला मी फरक सांगत होतो. मी सांगितलं की गुरु तुम्हाला मोकळं करतात, शिक्षक तुमच्यामध्ये नॉलेजचा भांडार भरत असतात. दोघांचं कार्य पाहायला गेलो तर शिक्षक सुद्धा ज्ञान देतात आणि गुरु सुद्धा ज्ञान देतात. शिक्षक सुद्धा शब्दांचा वापर करतात, वाक्यांचा वापर करतात ज्ञान येण्यासाठी. गुरु सुद्धा शब्द, वाक्य माध्यम म्हणून ते आत्मज्ञान देण्यासाठी हे करतात. आणि आता ज्ञान आणि आत्मज्ञानामध्ये फरक काय? जे ज्ञान तुम्हाला भरून टाकतं, जे ज्ञान मला हे माहिती, मला ते माहिती, मला हे माहिती, मी हा अभ्यास केला, मी ही डिग्री घेतली, मी हे नॉलेज मिळवलं, आज मी जिम ट्रेनर आहे, आज माझ्याकडे काही काही सर्टिफिकेशन आहेत, आता मला माहिती मनुष्य देह असा आहे, इथे कुठला मसल इन्सर्जन होतो, कुठला मसल ओरिजिन होतो, आपल्या हृदयाला किती चेंबर आहेत, अशुद्ध रक्त कुठनं वाहतं, शुद्ध रक्त कुठे वाहतं, ही सगळी झाली माझा माहितीचा साठा. आज मी तुमच्या समोर बोलतोय, हे पण मी बोलतोय कुठेतरी ऐकलंय, कुठेतरी वाचलंय, कुठेतरी पाहिलंय, कुठेतरी बघितलंय. आज ह्या कुठेतरी माहितीचा संच घेऊन मी तुमच्या समोर व्यक्त होतोय.
गुरु काय करतो? गुरु तुम्हाला अहंकार शून्य करतो. गुरु जो आपला घडा आहे, भरलेला घडा आहे ज्ञानाचा, त्या घड्याला मोकळं करायचं कार्य करतो. आणि जोपर्यंत तो घडा मोकळा होत नाही तोपर्यंत गुरुदेव दत्त आपल्यामध्ये प्रवेश करणार नाही, तोपर्यंत श्रीकृष्ण आपल्यामध्ये येणार नाही, तोपर्यंत भगवंत आपल्यामध्ये येणार नाही. कारण का? आपला घडा भरलेला आहे अहंकाराने, ज्ञानाने, मला हे माहिती, मला ते माहिती, या सगळ्या गोष्टींनीच भरलेला घडा मोकळं करायचं कार्य गुरु करतो. हा झाला पहिला फरक. दुसरा फरक, शिक्षक आपल्या मेंदूमध्ये, आपल्या जीवनामध्ये मात्रता भरायचं कार्य करतात. हे पण आहे, ते पण आहे, ते पण आहे. आणि गुरु हे पात्रतेचं द्योतक आहे. मात्रता तुम्हाला भरून टाकते आणि पात्रता तुम्हाला सिद्ध करायला मदत करते. तर पात्रता आणि मात्रतेमध्ये फरक काय? शिक्षकांनी जसं तुम्हाला सांगितलं, आता मी जिम व्यवसायामध्ये, आज मी समजा मी शरीर सौष्ठव स्पर्धा म्हणजे बॉडी बिल्डिंगचा एक स्पर्धा खेळायची म्हणलो, तर आता माझे विद्यार्थी सुद्धा इथे बसले. आज मी परिश्रम करून, कष्ट करून आज मी महाराष्ट्र श्री पदक मिळवलं. उद्या माझा विद्यार्थी भारतश्री सुद्धा होऊ शकतो. उद्या त्याचा विद्यार्थी महाराष्ट्र श्री, भारतश्री, जागतिक स्तरावरती विश्व जिंकू शकतो. याचा अर्थ काय झाला की त्याने शिक्षकाला सरपास केलं का? नाही. आज मी पाहतो, मी बालवाडीमध्ये, अंगणवाडीमध्ये ज्या शिक्षकांकडनं शिकलो त्यांच्या डीएड झालंय किंवा डिलेट अशा डिग्र्या झाल्या. आज मी MA, BA, BPED अशा डिग्र्या केल्या. आज मी कुठं तर त्यांच्यापेक्षा 1-2 डिग्री जास्त घेतली, पण याचा अर्थ मी त्यांच्यापेक्षा मोठा झालो नाही. जरी माझ्याकडे एक कागद जास्त असेल पण मी त्यांच्यापेक्षा मोठा झालो नाही. गुरु आणि शिष्य हे वेगळ्या डायमेन्शनला बसलेले आहेत, वेगळ्या आयामावरती बसलेले आहेत. शिष्य कधीच गुरुला सरपास करू शकत नाही, कारण गुरु वेगळ्या स्थानावरती आणि शिष्य वेगळ्या स्थानावरती असतो. दोघं वेगवेगळ्या दुनियेत नाही. तर तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणलं की समजा आता आपण या अंधाऱ्या खोलीमध्ये बसलोय, या अंधाऱ्या खोलीमध्ये बसलोय, काळा कुट्टा अंधार आहे. सृष्टीमध्ये प्रत्येकाला जीवन आहे, प्रत्येकाला हालचाल करायचं आहे, पण अंधार एकमेव अशी गोष्ट आहे. ब्लॅक होलची तुम्हाला थिअरी माहिती असेल, स्टीफन हॉकिन्सने सांगितलेली की अंधार सगळ्याला गिळतो, कारण अंधारच स्थिर आहे. पण आपण या खोलीमध्ये बसलोय, सर्वत्र अंधार आहे, काही दिसत नाहीये, काहीच दिसत नाही. पण वरती छताला एक छिद्र पडतं, त्या छिद्रातनं खाली प्रकाश येतो, त्या छिद्रातनं खाली प्रकाश येतो. तो प्रकाश कुठून येतोय? सूर्याकडनं येतो. आणि तो प्रकाश इथे येतो आणि त्या प्रकाशाची एक किरण त्या अंधाराच्या अस्तित्वाला आव्हान देते. तो सूर्य म्हणजे भगवंत आणि गुरु म्हणजे ती प्रकाशाची किरण. ती प्रकाशाची किरण येऊन या अंधकाराला आव्हान देते, तुम्हाला या अंधारातून बाहेर काढते. तेच स्थान गुरुचं आहे. आता तिसरा फरक झाला प्रेम आणि श्रद्धा. प्रेम आणि श्रद्धा याच्यामध्ये काय फरक आहे? आपले शिक्षक, आपल्याला लहानपणी जे शिक्षक भेटले आपल्याला आनंद होतो. आमच्या बाई भेटल्या, आमचे गुरुजी भेटले, आपण त्यांना प्रेमाने भेटतो, पाया पडतो, नमस्कार करतो, जुन्या आठवणींचा उजाळा होतो. पण आपण पाहतो की शिक्षकाची आपण रिस्पेक्ट करतो, प्रेम करतो, त्यांना पूर्ण ह्याने करतो, पण श्रद्धा ही फक्त गुरुवरतीच असते. मला तर श्रद्धा आणि प्रेमामध्ये फरक म्हणायचा तर काय? 3 प्रकारचे प्रेम सांगितलेले आहे. एक प्रेम असतं ज्याच्यामध्ये 1% प्रेम आणि 99% वासना असते. त्याच्यामध्ये 1% प्रेम असतं फक्त, आकर्षणातनं निर्माण झालेलं किंवा बंधनातनं झालेलं. 1% प्रेम आणि 99% वासना असते. आपण पाहतो नवरा बायको, आपण बघा या प्रेमामध्ये बंधन घे. आपण म्हणतो ना की अमुक अमुकाची सुपुत्री, अमुक अमुकाचा सुपुत्र, हे आज विवाह बंधनात अडकले. बंधनात अडकलेत म्हणजे बंधनात अडकले. आपण म्हणतो की हे प्रेम कसं असतं? आता मुलाची अपेक्षा असते, आईने स्वयंपाक करून दिला पाहिजे, आपले कपडे तुटले पाहिजे, कामाला जाताना डब्बा करून दिला पाहिजे, हा. आणि त्या बायकोचं पण काय असतं, मला वेळ दिला पाहिजे, शॉपिंगला नेलं पाहिजे, बाबा काहीतरी केलं पाहिजे. याच्यामध्ये 1% प्रेम, 99% वाचते. कारण हे बंधनात अडकले. ज्यांना पारमार्थिक ह्या ज्या गोष्टी आहेत अध्यात्माच्या, त्या लवकर समजत नाही. आपण म्हणतो की 10वी झाली, चांगला अभ्यास कर, 12वीचा पेपर दे, मग लाईफ निवांते. 12वीला अभ्यास करतो, 12वी झाली, 12वी चांगल्या मार्काने गेली, आता डिग्रीचा अभ्यास करतो, डिग्रीचा अभ्यास करतो, डिग्री वाचा कळतं, अरे लागायचं राहूनच गेलं. आता नोकरी शोधा, नोकरी घेतली, नोकरी लागलो, 15 लागलो, 4-5 आले हप्ते बोकांडे.
आले आपल्या बापांनी घरातल्या लग्नाची लग्न झालं, बायको घरी नंतर पोरं झालं नंतर कळतं. कारण आयुष्य तर संपून गेलं, अध्यात्म कधी करायचं. मग या आपल्या आयुष्यात आध्यात्मिक ज्ञान देण्यासाठी गुरु असतो. आणि दुसऱ्या प्रकारचं प्रेम आलं, त्याच्यामध्ये 50% वासना आणि 50% प्रेम असतं. हे प्रेम आपल्यावरती आई वडील करतात. आई वडील आपल्या लेकराला पोटाच्या गोळ्याप्रमाणे सांभाळतात, तळ हातावरच्या फोडासारखे जपतात. आई वडील मुलांना त्याच्यानं कधी विचार करत नाही की बाबा त्याला हे कमी नाही पडलं पाहिजे. वडील विचार काय करतो की बाबा माझ्या आयुष्यात मला जे नाही भेटलं ते माझ्या लेकराला भेटलं पाहिजे. आई स्वतः अर्धी भाकरी खाईल पण पोटाला पोटभर जेवण. पण ह्या प्रेमामध्ये कसं 50% मी का म्हणतो, आई वडील एकदम निस्वार्थपणे त्या मुलाला मोठा करतात, संगोपन करतात, मोठा करतात. पण उत्तर वयात जेव्हा मुलाचं लग्न होतं, हे होतं, त्यावेळेस आई वडिलांची अपेक्षा काय असते, तेव्हा यांनी म्हातारपणात लक्ष दिलं पाहिजे, यांनी म्हातारपणात मला सांभाळलं पाहिजे. काय नाही तर म्हातारपणात बाबा यांनी मला नीट 2 टाइम जेवण तरी दिलं पाहिजे. काल गुंजाळ महाराजांनी सांगितलं 51 वय झालं आणि मी माझ्या सुपुत्राच्या हाती सगळं दिलं, आता रामकृष्ण हरी डाळभात बरी. बघ त्यामध्ये काय असतं की ज्यावेळेस तुम्ही मुलांना सर्व देता तर महत्वाची गोष्ट द्यायची विसरता, ते म्हणजे संस्कार. आज मी पाहतो शाळेमध्ये आम्हाला शिक्षक मारायचे, अजूनही आठवतं, शिक्षक मारायचे, कान पिळायचं, पण हातावरती छड्या द्यायच्या. तर कधी कधी असं वाटतं की या छड्यांमुळं, या शिक्षकांच्या ह्याच्यामुळं आज कुठंतरी वाईट मार्गावरती जाताना ती छडी आठवते, तो पिढ्याला कान आठवतो की अरे नाही हे चुकीचं आहे, यासाठी आपण मार खातो. त्यामुळे एक आपल्या जीवनाला रेग्युलेटर लागलं. आणि शेवटचं प्रेम, 1% वासना आणि 99% प्रेम. 1% वासना आणि 99% प्रेम, हे प्रेम फक्त गुरु शिष्यामध्येच असतं. आज गुरु शिष्यामध्ये हे प्रेम का असतं, जो 1%ची वासना, 1%चा स्वार्थ म्हणजे काय असतो शिष्याचा, हे गुरुदेव मला या मायेत नाही, या जो भगवंताने खेळ रचला याच्यातनं बाहेर करा, हाच माझा स्वार्थ आहे, बाकी सगळं मला समजतंय, तुम्ही मला सगळं दाखवताय, फक्त त्यातनं बाहेर काढा. आता या गोष्टी सांगत असताना मी मध्ये आता मी जसं सरांनी सांगितलं, मी काउंटर देतो, मुलांना सांगतो तुम्ही नामस्मरण करा, नॉनव्हेज सोडा, हे करा. तर मी आता एक माझा रील सोडला होता, सिंहाची गोष्ट होती, माकडाची गोष्ट होती. एका जंगलात एक माकड असतं, ते पुन्हा एकदा सांगतो. ते माकड सकाळ सकाळ जंगलात निघतं फिरायला. त्याला फिरता फिरता सुरुवातीला एक अस्वल दिसतो. तो अस्वल दारू पित असतो. माकड त्याला म्हणतं, अरे बाबा अस्वला दारू कशाला पितो, लिव्हर खराब होतं, पोट फुगतं, कावीळ होती, अरे म्हणून कशाला दारू पितो, नको दारू पितो. अस्वल म्हणतो काय बोलतो, असं होतं, आजपासून दारू सोडली. पण तो आपण माझ्यासारखे लई प्राणी आहेत जे व्यसन करतात, त्यांना वाईट सवयी आहे, तू चल आपण त्यांचं पण व्यसन सोडू. माकड म्हणतो चल चल चल. माकड पुढे जातं तर त्यांना हत्ती दिसतो. हत्ती बियर पित असतो. माकड हत्तीला म्हणतो, बाबा हत्ती काय करतो, आधीच एवढा फुगलेला बियर पिऊन अजून फुगशील, किडण्या खराब होतील, अंग सुजर, मूत्रपिंडाला त्रास होईल, मुचकाळा होईल, बियर नको पिऊ. हत्ती म्हणतो काय बोलतो, एवढं सगळं होतं, आता नाही पिणार म्हणतो. हत्ती पण सोडतो. म्हणजे पुढे जातात, त्यांना उंट दिसतं, ते उंट सिगरेट पित असतं, फक्त असं धूर काढत असतं नाही का. आणि मग ते माकड उंट म्हणते, बाबा सिगरेट नको पिऊ, टीबी होईल, क्षयरोग होईल, दमा होईल, अस्थमा होईल, तुला चालताना पण दम लागेल, तसा चालणार तू वाळ म्हणतात. म्हणजे उंट काय बोलतो, एवढं सगळं होतं, हा बाबा नको नको नको. सिगरेट पण प्यायचे सोडून देतो. नंतर ते पुढे जातात. त्यांना एक घोडा भेटतो, त्यांना एक गाढव भेटतं. घोडा तंबाखू खात असतो, गाढव गुटखा खाऊन थुकत असतात. ते माकड म्हणतात, अरे रे 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 घोड्या काय, तू घोड्याच्या गाढवाच्या नादी लागून तू पण गाढवाचा तो आणायला लागला काय, ते गुटखा खाता, तंबाखू खाता, तोंडाचा कॅन्सर होईल, तोंड फाडेल, नंतर चारा तर तुम्हाला चारा खायचा, थोडा पाणी पण पिता येणार नाही. सगळे म्हणतात नाही आजपासून सोडलो. मग हे माकड समाज सुधारक माकड आपलं जंगलामध्ये जातं आणि सगळ्यांना सुधरवतं. जंगलात काय म्हणतात, माकडाने एवढं सगळ्यांना चांगलं सांगितलं, माकडाचा सत्कार झाला पाहिजे. या माकडाला महाराजांकडे घेऊन जाऊ, सिंहाकडे घेऊन जाऊ. तर जंगलातले सगळे प्राणी त्या माकडाला घेऊन सिंहाकडे जातात. सिंह आपला गुफेत झोपला असतो, सिंह गुफेतनं बाहेर येतो आणि पाहतो तर सगळी गर्दी झाली असते प्राण्यांची. म्हणतात महाराज या माकडाने सगळ्यांना निर्व्यसनी केलं, सगळ्यांची व्यस्त सोडली, कुणाची दारू सोडली, कुणाचे तंबाखू, कुणाचा गुटखा, कुणाची सिगरेट, कुणाची बियर, सगळे वाईट व्यस्त सोडून टाकले. शिव म्हणतो कुणी, या माकडाने. हो हो या माकडाने. तो माकडाला असं बघतो आणि फार
हाताने घालतो ना तर अहो माकडला का मारला तुम्हाला माहिती नाही हे दारू पिलं ना असंच काहीतरी वाटतं ना, असंच काहीतरी यातल्या बोध काय घ्यायचा की आपण म्हणतो त्याच्यात हा बदल झाला पाहिजे, त्याच्यात तो चांगला बदल झाला पाहिजे. जोपर्यंत आपण स्वतःमध्ये चांगला बदल घडवून आणत नाही तोपर्यंत आपण इतरांना बदल देण्याचा किंवा हे उद्देश करू नये. आणि ज्या दिवशी आपल्या स्वतःमध्ये चांगला बदल होईल त्यावेळेस आपल्या प्रेरणेने ऑटोमॅटिक ज्यांना सुधारायचं ते ऑटोमॅटिक सुधारते. आणि सुधारण्यासाठी तुमच्यासाठी साधन कोणतं तर नामस्मरणाचं. तुम्ही ज्यावेळेस नामस्मरण करायला लागणार ऑटोमॅटिक तुमच्या डोक्यात नाही ना वाईट विचार डिलीट होत जाणार, चांगले विचार येत जाणार. चांगले विचार आले की चांगले तुम्ही भाषा बोलू लागणार, चांगली भाषा बोलू लागले, चांगला आहार, चांगला व्यायाम, चांगले नियम, चांगली संगत, जैसे संगत वैसे रंगत, चांगल्या संगतीमध्ये राहायला लागणार. त्यामुळे तुमचं सगळं चांगलं होऊन जाणार. त्या पुढे सांगायचे म्हणले तर एक गोष्ट सांगायची मला की हा काय केलं. आपण म्हणतो की पृथ्वीवर जन्माला आलो, त्रास आहे, दुःख हे काय, हा जन्म होतोय, हा मृत्यू होतोय. आज गीता जयंती भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला खूप चांगलं सांगितलं. तशी मला ही गोष्ट प्रभू श्री रामचंद्रांची सांगायची. प्रभू श्री रामचंद्रांचे गुरु काल गुंजळ महाराजांनी सांगितलं. प्रभू श्री रामचंद्रांचेच नाही तर त्यांच्या संपूर्ण 11 पिढींचे गुरु महर्षी वशिष्ठ. महर्षी वशिष्ठांच्या आश्रमामध्ये श्रीरामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न सगळे विद्यार्जन घेत असताना ब्रह्मचारी आश्रमात असताना एके दिवशी प्रभू श्री रामचंद्र असे चिंतेत बसले होते, असे विचार करत बसले होते. आणि वसिष्ठांनी पाहिलं ते श्री रामचंद्रांजवळ गेले. म्हणले, राम काय झालं, कसला विचार करत बसला. प्रभू श्री रामचंद्र म्हणले, गुरुवर मी विचार करतोय की आपली जी संस्कृती आहे ती सनातन आहे, तिची सुरुवात कोण सांगू शकत नाही, ज्याचा अंत नाही. पण ही सृष्टी, हे जग, हे ब्रह्मांड, याचा उत्पत्ती स्थिती लय काय आहे, याची सुरुवात कशी होते आणि याचा अंत कसा आहे. वसिष्ठ म्हणले, तुला हा प्रश्न वाटला. स्वतः भगवंत आहे प्रभू श्री रामचंद्र, पण मनुष्य देह धारण केल्यामुळे, अवतार कार्यत असल्यामुळे त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम उगाच नाही म्हटलं गेलं की मानवी शरीराच्या आणि मानवी बुद्धीच्या मर्यादा त्यांनी राखल्या. मग त्यावेळेस वसिष्ठ म्हणतात की तुला उत्तर देतो. तर ती सृष्टी कुठनं आली, तर वांज गाईचं वासरू जिथनं येतं तिथनं ही सृष्टी आली. प्रभू श्री रामचंद्र काय म्हणले गुरुजी, वांज गाईचं वासरू तर तिथनं ही सृष्टी निर्मित झाली आणि तिथंच नष्ट होती, असं कसं. हो, तिथनं वांज गाईचे वासरू येतं तिथनं ती सृष्टी लय पावते, तिथंच अंत होतो. प्रभू श्री रामचंद्र म्हणले, गुरुदेव मला समजलं. म्हणले, ठीक आहे, मी तुला आता प्रॅक्टिकल मध्ये सांगतो. मग त्यावेळेस तिकडनं लक्ष्मणाला बोलवतात. तिकडनं लक्ष्मण येतो, लक्ष्मणाला बोलवतात. लक्ष्मणाच्या हातामध्ये वसिष्ठ मुनी एक दोरी देतात. त्या दोरीला पुढे गाठ मारतात, ती गाठ तेलात पडवतात आणि त्या गाठीला पुढे अग्नी प्रज्वलित करतात. मग त्या गाठीला आगीचा गोळा येतो. मग ते लक्ष्मणाला म्हणतात की तू आता एक काम कर, ही जी दोरी आहे ना ती गोल गोल फिरव. तर लक्ष्मण ती दोरी गोल गोल फिरवायला लागतो. तेव्हा अजून तीव्र गतीने फिरवतात. मग ते श्रीरामांना विचारतात की तुला काय दिसतंय राम. आता गुरुदेव मला तर दोरी दिसते, त्याला पुढे लावलेला अग्नी दिसतोय आणि ती दोरी फिरताना दिसते. ते लक्ष्मण म्हणतात अजून जोरात फिरव. लक्ष्मण अजून जोरात फिरवतो. ती दोरी फिरत राहते. आता श्रीरामचंद्रांना विचारतात, राम तुला काय दिसतंय. त्याला गुरुदेव मला वर्तुळ दिसतोय, अग्नीचा असा वर्तुळ दिसतोय, एकदम स्पष्ट दिसतोय. तेव्हा वर्तुळ दिसतोय का. आता लक्ष्मण म्हणतात अजून तीव्र गतीने ती दोरी फिरव. तीव्र गतीने फिरवताना रामाला विचारतात की आता काय दिसतंय. म्हणतात गुरुदेव आता मला वर्तुळ एकदम स्पष्ट दिसतोय. लक्ष्मण म्हणतात बस थांब. लक्ष्मण थांबतो, दोरी थांबते. मग नंतर ना वसिष्ठ मुनी विचारतात वर्तुळ कुठं गेला. तुला वर्तुळ दिसत होता ना, वर्तुळ कुठं गेला. प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात गुरुदेव वर्तुळ नव्हताच. ज्यावेळेस लक्ष्मण ती दोरी फिरवत होता त्यामुळे त्या अग्नीला जी गती प्राप्त होत होते त्यामुळे तो वर्तुळ दिसत होता आणि त्यामुळे आपल्याला असा भास झाला की हा वर्तुळ आहे. मग वसिष्ठ मुनी सांगतात की मला हेच तर तुला सांगायचंय की जोपर्यंत तुझा आत्मा या शरीरात आहे, तुला हे सर्व सृष्टी दिसते, तुला हा सर्व अनुभव होतोय, हे तुझे नातेवाईक, ही सगळी सृष्टी, हे वृक्ष, हे जलचर, हे उभयरण्य, जोपर्यंत आत्मा या शरीरात आहे
तोपर्यंत जोपर्यंत दोरी स्पंदन करते तोपर्यंत वर्तुळ आहे. स्पंदन थांबलं, सगळं संपलं. ही जीवन क्षणभंगूर आहे. आपण आलोय सगळे टेम्पररी बेसवरती आलोय, जगायचंय. जगता जगता हे आपले जे थोर साधू संतांनी गुरूंनी जी परंपरा घालून दिली त्यांचं अनुसरण करून ते जे बोध देतील तो आपल्याला घेत जगायचंय. पुढे सांगायचं तर आज भगवद्गीता जयंती. मुळात सावरकरांनी आणि जयकरांनी ज्यावेळेस मराठी भाषेचा शब्दसंग्रहाने ज्यावेळेस मराठी भाषेचा हे केला तर सावरकरांनी सांगितलं होतं की जयंती हा शब्द आपण चुकीचा वापरतो. जयंती शब्द कधी वापरतात किंवा त्या कोणा व्यक्तीसाठी वापरतात की ज्याची मयंती होते त्याची असते जयंती. मुळात दत्तप्रभू जे आपले दैवी देवता आहेत ते चिरंजीव तत्व आहे. ज्यांनी जन्म घेतलाय भक्तांच्या लोकांच्या कल्याणासाठी, पण त्यांचा अंत नाहीये. त्यांनी लीला भरपूर केल्या असतील, स्वामींच्या रूपात केल्या असतील, नृसिंह सरस्वती महाराजांच्या रूपात केल्या असतील. लीलांचा अंत सुद्धा त्यांनी केला, पण ते चिरंजीव तत्व आहे ज्याला कधीच अंत नाही. आज गीता जयंतीवरती मला सांगायचं म्हणलं की आज आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये गुरु शिष्य जास्त फेमस आहेत. आपण पाहतो राम आणि हनुमंताचं नाव घेतलं जातं, राम आणि लवकुशाचं नाव नाही घेतलं जात. द्रोणाचार्य आणि अर्जुनाचं नाव घेतलं जातं, द्रोणाचार्य आणि अश्वत्थामाचं नाव घेतलं नाही जात. गुरु शिष्य ही परंपरा आहे. आणि आजच्या या दिवशी आज मला खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो की आजच्या दिवशी मला इथं संधी भेटली की या विषयावरती बोलायचं. भगवद्गीतेवरती खूप बोलू शकतो, पण मला विषयाला धरून बोलायचं. भगवद्गीतेतला पहिला अध्याय कोणता? अर्जुन विषाद योग, ज्याच्यामध्ये अर्जुनला विषाद झाला. अर्जुन युद्धाला येतो, सगळं समोर उभं राहिलंय, युद्ध करायचं असतं. प्रत्येकच्या बाणाला माग बाण, शरवछापधारी अर्जुन थांबलाय, गांडीवधारी अर्जुन थांबलाय आणि अर्जुन सगळ्यांकडे बघतो आणि अर्जुन इमोशनल होतो. अरे हे तर माझे भीष्म पितामह आहेत, माझे आजोबा पंजोबा, माझे चुलते, हे माझे भाऊ आहेत, हे माझे गुरु आहेत, हे माझे गुरुबंधू आहेत. आज मला या सगळ्यांसोबत लढायचंय. कशासाठी? तर फक्त जमिनीच्या तुकड्यासाठी, त्या प्रॉपर्टीसाठी, त्या राज्यासाठी. हे नको मला, माझ्या हातून हे पाप होणार नाही. अर्जुन घाबरतो, ढसा रडायला लागतो. अर्जुन गांडीव खाली टाकून देतो, तिथं रडत बसतो. श्रीकृष्ण म्हणतो, अरे अर्जुन काय झालं, काय झालं, तू का रडतोय, काय झालं? तो माधव माझ्याकडनं नाही होणार आहे, माझ्याकडनं हे पाप होणार नाही, मी नाही मारू शकत. मी जंगलात जातो, संन्यास घेतो, पण माझ्या हातून मी माझ्या प्रियजनांचा मृत्यू नाही बघू शकत, मी त्यांना मारू नाही शकत. पण तो कोण प्रियजन? तो ते काय भीष्म पितामह, हे माझे गुरु द्रोण, हे माझे मित्र, हे माझे गुरु बंधू, त्यांना कसा मारू मी? श्रीकृष्ण म्हणतो की हे तुझे गुरु, हे तुझे भीष्म पितामह, हे तुझे गुरु बंधू, हे तुझे भाऊ, तू यांना कसं ओळखतो? म्हणजे ओळखतो कसा? अर्जुन म्हणतो, हे काय भीष्म पितामह इथं थांबलेत, गुरु द्रोण इथं थांबलेत, बाकी सर्व इथं थांबलेत. श्रीकृष्ण म्हणतो, तुला समजलं नाही, मी तुला विचारतोय, तू यांना ओळखतो कसा? ते म्हणले, काय भीष्म पितामह, बलाढ्य वयोवृद्ध शरीर, पांढरी दाढी आहे. अच्छा. श्रीकृष्ण म्हणतात, म्हणजे तू या शरीराला भीष्म पितामह म्हणतोय का? हा, तू या शरीरांना भीष्म पितामह गुरुद्रोण म्हणतोय का? हे शरीर आहे का? अर्जुन म्हणतो, हो. का बरं? शरीरामुळे तर ओळख आहे, शरीरावरनं तर ओळखतो. आज मी रोहित आहे, आज हे सर आहेत, हा आशिष, आपण शरीरामुळे एकमेकांना ओळखतो. ते म्हणले, कसं काय? श्रीकृष्ण म्हणतो, एक शरीराचं काय आहे मला सांग बरं, तुला काय माहिती बरं, शरीराबद्दल काय माहिती? अर्जुन म्हणतो, माधव, पंचतत्वांपासून हे शरीर बनलंय, मातीपासून शरीर बनलंय, रिक्त स्थानांमध्ये आकाश आहे, वायू त्याच्यामध्ये प्राण म्हणून वाहतो, जल त्याच्यामध्ये रक्त म्हणून, रुधिर म्हणून प्रवाहित होतं, आणि अग्नी त्याला अन्नरूपामध्ये ऊर्जा देण्याचं कार्य करतो. हे तर शरीर आहे. श्रीकृष्ण म्हणतो, अगदी बरोबर, गुरुदेवाने तुला चांगलं ज्ञान दिलंय. मग मला सांग, हे सगळे शरीरच जर ओळख आहेत, मग हे शरीर नष्ट झाले आपण त्यांना का जाळतो? शरीराला चालवणारी कुठली तर गोष्ट आहे ना, शरीराला चालवणारी गोष्ट म्हणजे तो आत्मा, आणि त्या आत्म्यांना संचालित करणारा मी परमात्मा आहे, मी स्वतः भगवंत आहे. मी तुला सांगतो, हे अर्जुन, हे नामर्दासारखं वागणं सोडून दे. उचल तो गांडीवान, मार एका एका शत्रूंना. कुठं गेला तुझा धर्म ज्यावेळेस तुझ्या पत्नीचं तिकडे चिरहरण झालं? कुठं गेला तुझा धर्म जेव्हा लाक्षागृहामध्ये तुझ्या आईसोबत तुला जाळायचा प्रयत्न केला? कुठं गेलता? वोट
धनुष्य हातात घ्या, संहार कर यांचा. तू यांना मारून कुठल्या पापाचा भागी होत नाहीये, तर या पापी शरीरांना मुक्त करून पुढच्या जन्मामध्ये त्यांना पुन्हा एकदा नवीन शरीरामध्ये पुण्य करायची संधी देतोय. परत हा विचार करू नकोस हे सगळे तुझे, कोण कुणाचं नाही, फक्त मी सगळ्यांचा आहे. फक्त मी भगवंत, मी सगळ्यांचा. मी स्वतः तुला सांगतोय उचल. आणि त्यानंतर जो अर्जुनाने गंडी उचलला आणि जो पराक्रम केला तो आजता काय आपण पाहतोच आहे. नामस्मरण आपण पाहतो. काही जण पहिल्यांदा आले असतील, काही जण आपल्या इथे सेवेकरी जुने. नामस्मरणाची काही शक्ती, मुळात आता मी मेन मुद्द्यावरती आलो. नामस्मरणाची काही शक्ती, नामस्मरण कसं कार्य करतं आपण पाहतो. मनुष्य पिढीने त्रासलेला आहे, सगळे प्रयत्न करतो, शेवटी हातबल झाला तर भगवंताला शरण जातो. पण भगवंताला शरण जाताना पण मनुष्याची बुद्धी कशी स्वार्थी बुद्धी आहे. तो काय विचार करतो, यार या स्थानावरती जाऊ, इकडचे महाराज जरा पॉवरफुल दिसतात, या स्थानावर जाऊ आणि इकडे जरा लवकर रिझल्ट येतो, या स्थानावर जाऊ तिकडे लगेच प्रचिती येते. आज आपण पाहतो, आज मी या पावन पवित्र दत्तगुरूंच्या स्थानावरती बसलो. दत्तगुरूंचे स्थान सांगायचं म्हणलं तर गिरनार झालं, औदुंबर झालं, आपले नरसोबाची वाडी झालं, गाणगापूर झालं, मोराळे झालं आणि आपलं हे स्थान झालं रामनगरचं श्री स्वामी समर्थ दत्त दिगंबरचं वाट. आपण पाहतो की काही काही जण जातात, कुणाला इथं गुण येतो, कुणाला इथं गुण येतो, कुणाला गुण नाही आला तर तिकडे देवाला पण नाव ठेवतात, गुरुगादीवरती जातात, अनेक साधकांना भेटतात. पण मला सांगायचं की खरी आपली परंपरा आहे, तुम्ही त्या गादीवरती जा, तिथल्या भगवंताला नमस्कार करा, गादीवर बसलेल्या साधकाला नमस्कार करा, त्या शक्तीचा आदर करा. तिथे काय चालत असेल ते पाहू नका, कारण तिथे पाहण्यासाठी भगवंत बसलाय. नामस्मरण, नामस्मरण हे एकमेव साधन आहे. नामस्मरण कसं पाहिजे, नामस्मरण तुमच्या अंतःकरणात आलं पाहिजे. नाहीतर तुम्ही 1000 माळा जपा, तुम्ही 1000 माळा जपतो, आज 11 माळा जपतो, पण काय आहे 11 माळा जपतो आणि घरात किरकिर चालूच. 11 माळा जपतोच, घरात बायकोला शिव्या आहेच. 11 माळा जपतोच, पोराला लाथा बोक्या आहेच. काय त्याला सारखं. आज मी पाहतो लोक, आज पारायण सप्ताह चालू आहे, लोक पारायण करतात. भरपूर लोक आज आपल्या इथे कसं आहे, ट्रेंडिंग भक्ती, दत्त जयंती आणि गुरुचरित्र पारायण. नंतर पुढं काय आलं, नवरात्री आल्या, सप्तशती पारायण ट्रेंडिंग आहे. त्याला माझा त्याचा असं काही दुमत नाहीये, पण आपण पाहत बघतो काही काही जण मी आता पाहतो पारायण करतात. पारायण करताना एकदम सुश्रीभूत, चप्पल घालणार नाही, एक टाइम भोजन करून एक धान्य सगळं जातात. पण त्या पारायणानंतर किती बोध घेतात. 38व्या अध्यायामध्ये महाराजांनी स्वतः सांगितलं, मी एक गोष्ट सांगतो की आपण स्वतःमध्ये काय बदल करू शकतो. महाराजांनी स्वतः सांगितलं की भोजन झाल्यानंतर, फक्त मी एकच सांगतो, भरपूर त्यात महाराजांनी आज्ञा दिलेल्या आहे, भोजन झाल्यानंतर त्या ताटामध्ये हात नाही धुवायचा. आपण ज्यावेळेस भोजन करतो ते खात असताना ते अन्न असते आणि खाऊन झाले की लगेच खारकाटत, अशी मनुष्य बुद्धी आहे. आता आपण पाहतो की दुकानामध्ये 14वा अध्याय गुरुचरित्राचा 18वा अध्याय वाचायला सांगतात. 14वा अध्याय तुमच्या त्याची फलश्रुती सांगितली आहे की तुमचे अचानक येणारं संकट टळून जाईल. 18वा अध्याय वाचला की तुम्हाला धनप्राप्ती होईल, असं होईल. पण 18वा अध्याय मी ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस मी वाचताना असा विचार केला की तो जो ब्राह्मण होता, एवढ्याच्या शेंगेवरती त्याची उपजीविका चालायची आणि महाराज आले, महाराजांनी त्यांच्या घरी भिक्षा घेतली आणि जाता जाता त्यांनी काय केलं, एवढ्याचं शेंग उपटून फेकून दिला आणि महाराज निघून गेले. महाराज परत संगमावरती निघून गेले. त्या ब्राह्मणाची बायको त्याला महाराजांना शिव्या द्यायला लागली. तो ब्राह्मण ज्यावेळेस घरी आला तर बायको म्हणते, या गेवड्याच्या शेंगावरती आपली उपजीविका चालायची, महाराजांनी ती पण उचलून फेकून दिली, आता आपण खायचं काय. त्यावेळेस मला सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीने केंद्रित केले की त्या ब्राह्मणाची वृत्ती. तो ब्राह्मण त्यावेळेस काय म्हणा त्याच्या पत्नीला, अगं असं बोलू नकोस, ते महाराज आहेत, साक्षात भगवंत आहे. त्यांनी जर आपल्यासाठी ही आपल्याला जी बरोबर दिसते ही गोष्ट वाईट दिसते, आपल्यासाठी वाईट झालंय, पण याच्या मागे त्यांचीच काहीतरी योजना असेल. तर मी जातो, अर्धा वेल तर उपटलाय, बाकीचं पण उपटून टाकतो. बाकीचा उपटतो, त्याला सोन्याचा गाडा सापडतो. तर तो तिकडे त्याच्यावरचा 18 विश्व दारिद्र्य महाराज हरण करून देतात.
त्या महाराज त्या ब्राह्मणाने काय केलं की वाईट परिस्थिती येताना सुद्धा सद्गुरूवरचा विश्वास डळमळू नाही दिला. सद्गुरूवरती संपूर्ण श्रद्धा ठेवून त्यांनी पुढचं कार्य केलं आणि घडा भेटला. त्यांनी लगेच घरात कोंडून नाही ठेवला. घडा घेऊन तो संपत्तीला घेऊन आपण त्यांना घेऊन महाराजांकडे गेला. महाराजांना म्हणला, महाराज तुमच्या कृपेमुळे मला आज हे धन प्राप्त झालं, ह्याचं काय करू? महाराज म्हणले, तुझं आहे. आज महाराजांना असे भरपूर आपल्याला मेसेज द्यायचे. आज आपण पाहतो की भगवंताचं, मी म्हणलं भगवंताचं नामस्मरण कसं झालं पाहिजे तुमच्या अंतःकरणात ना. मी 1,00,000 वेळा म्हणतो, 1,00,000 वेळा, 1 कोटी वेळा नाम घेतो. एकदा तरी मनातनं नाम जाईल ना, एकदा तरी डोळ्यातनं पाणी येईल, एकदा तरी भगवंताची साथ अर्थ जाईल. अंतःकरण शुद्ध भावनेने माझी ती हाक जाईल. आणि ज्यावेळेस ती हाक जाईल त्यावेळेस हा खांब पडून सुद्धा भगवान नरसिंह येणार. गुरुचरित्र पारायण जे करतात त्यांना माहिती आहे नरसिंह सरस्वती कोण आहे, दत्त अवतार, दुसरे अवतार महाराजांचे. काही काहींना माहिती नाही. ही आपली विडंबना आहे समाजाची. आज आपण पाहतो घरामध्ये शुभम करोती बंद झाले, वदनी कवळ घेता बंद झालं. आज आपण आपल्या लहान मुलांना बोलायचं म्हणलं तरी म्हणतो कमी आहे. त्या कुत्र्यात आणि त्या मुलामध्ये काय अंतर आहे? आज कुठेतरी आपणच आपल्या संस्कृतीचा ऱ्हास करत चाललोय. आणि नामस्मरणाची महती पटवून देणारी एक कथा मला तुम्हाला इथं सांगायची. उत्तर रामायणामध्ये उत्तरकांड, ज्यावेळेस श्रीरामचंद्र लंका विजय करून आले आणि अयोध्येमध्ये स्थित झाले, त्यांचा राज्याभिषेक झाला. तर त्यावेळेस काशी नगरी, आपल्या सर्वांना माहिती आहे काशी नगरी, प्रताप रुद्र नावाचा त्यावेळेस काशी नगरीचा राजा होता. आणि त्या राजाने ब्राह्मणांना ब्राह्मण भोज ठेवला असतो आणि महर्षींना, ब्रह्मर्षींना सगळ्यांना बोलवलं असतं. ते ब्रह्मर्षींना आदरातिथ्य करण्यासाठी आणि अन्नदानाच्या कार्यक्रमासाठी बोलवलं असतं. आणि तिकडे असतात नारद मुनी. आता नारद मुनी बघायला गेलो तर आपण सर्व त्यांना कॉमेडी कॅरेक्टर म्हणून बघतो, आग लावणारे म्हणतो. पण नारद मुनींमुळे आपण पाहायला गेलो पुराणांमध्ये, गोष्टींमध्ये, नारद मुनींमुळे ज्या घटना घडल्या त्यामध्ये भगवंताला काहीतरी मेसेज द्यायचा आणि त्या घटना सगळ्या नारद मुनींनी घडून आणलेल्या आहेत. तो प्रतापरुद्र नावाचा राजा असतो. तिथे सगळे ब्रह्मर्षी महर्षी असतात. नारद मुनी त्या राजाला म्हणतात, हे ब्रह्मर्षी. अगस्त्य मुनी त्यांना साष्टांग म्हणतो. हे ब्रह्मऋषी. अत्रि मुनी त्यांना साष्टांग नमस्कार करतो. आणि नारद मुनी जाता म्हणतो, हे विश्वामित्र यांना नमस्कारच करा. मग ते विश्वामित्रांना फक्त नमस्कारच करतात. आणि मग कार्यक्रम होतो. विश्वामित्र सगळे साधू महर्षी आपल्या स्थानी परत जात असतात. तर त्यावेळेस नारद मुनी ना विश्वामित्रांकडे जातात आणि विश्वामित्रांना म्हणतात की महर्षी, त्या प्रतापरुद्राने सगळ्या ब्रह्मर्षांना, सगळ्या महर्षांना साष्टांग नमन केलं, सगळ्यांना साष्टांग नमन केलं आणि फक्त तुम्हाला हात जोडून नमस्कार केला. का? तुम्हाला ब्रह्मऋषाचं स्थान नाही का? नारद मुनी बघा पण कसे आग लावतात, आपण म्हणतो ना कसे गातात. तुम्हाला का? तुम्हाला फक्त नमस्कार का केला? विश्वामित्र म्हणले, असं का केलं? अहो गोत्र, अरे गोत्र सर्व ब्रह्मर्षी आहेत, ब्राह्मण योनीत नाही. तुम्ही विश्वामित्र क्षत्रिय आहे. विश्वामित्र, अरे असं कसं काय? मी 108 वेळा शरीराचा 10 गेला परत ब्राह्मण शरीरामध्ये प्रवेश केला. याला माहिती नाही का राजाला? मी पण ब्राह्मणच आहे, मी पण ब्रह्मर्षीच आहे, मग मला याने तो आदर का नाही दिला जो सगळ्यांना दिला? विश्वामित्र चिडले. विश्वामित्र म्हणले आता याला दंड झाला पाहिजे, आता या राजाला दंड शासन झालंच पाहिजे. विश्वामित्र तिथनं जातात अयोध्ये नगरीला. आणि त्यावेळेस सगळ्यात न्यायप्रिय राजा म्हणजे आपले प्रभू श्री रामचंद्र अयोध्ये नगरीत जातात. अयोध्ये नगरीत जाऊन श्रीरामचंद्रांच्या दरबारामध्ये जातात. म्हणतात, हे रामा, हा तू तर न्यायप्रिय आहे, मर्यादा पुरुषोत्तम आहे, माझा न्याय कर. श्रीराम म्हणतात, विश्वामित्र महर्षी या, तुम्ही स्थान ग्रहण करा. त्यांचं स्वागत करतात. त्यांना सांगतात की माझा आज अपमान झालाय आणि ज्यांनी तुम्ही तो अपमान केलाय तो त्याला मृत्यूदंड द्यायचा. राम बरोबर म्हणतात, महर्षी जशी तुमची आज्ञा, त्याला मृत्यूदंड मी देणार. आज संध्याकाळपर्यंत मला त्याचा शिर बघायचा आहे, तेव्हाच मी इथनं झाल्या माझा जो क्रोध आहे तो क्रोधाग्नी शांत होईल. श्रीरामचंद्र म्हणतो, बरं ठीक आहे. आता ही घटना इकडे घडली. नारद मुनी लगेच इकडनं प्रतापरुद्राला म्हणतात, अहो काय केलं तुम्ही? हा सगळ्यांना साष्टांग नमस्कार केला आणि याला फक्त नमस्कार केला. अहो तुम्हीच तर सांगितलं. अहो मी असं कुठं सांगितलं? हा त्यावेळेला विश्वामित्र चिडले. आता त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांना सांगितलंय
आता प्रभू श्री रामचंद्र सैन्य पाठवून लक्ष्मण कुणाला तर पाठवून तुमचा वध करणार आणि तुमचं शिर तिकडं राहणार. प्रतापरुद्र चिडला. श्रीरामचंद्रांचा सामना करण्याची शक्ती कुणाची येते? त्रिभुवनात कुणाच्यातच नाही. मग प्रतापरुद्र घाबरतो. प्रतापरुद्र खूप घाबरतो मुनीवर. नारद मुनी तुम्हीच मला सांगा मी कसा वाचू, मला मारायचं नाही, मला सांगा, मला मला माझी सुटका मला वाचवा. नारद मुनी म्हणतात की तुम्हाला आता कोण वाचवणार? श्रीरामचंद्रांच्या बाणापासून तर स्वतः रावण नाही वाचला, स्वतः रावण नाही वाचला, तुम्हाला कोण वाचवणार? तर कोण वाचू शकतो तुम्हीच सांगा. एकच व्यक्ती, एकच व्यक्ती फक्त तुम्हाला वाचू शकते. तर कोण? बजरंगबलीच्या माता अंजनी माता. तुम्ही अंजनी माताकडे जावा, त्यांचे पाय धरा, त्यांच्याकडे जीवदानाची ही भिक्षा मागा, ते तुम्हाला नक्की हे करतील. मग तो प्रतापरुद्र पळत धावत जातो अंजनी मातेकडे. अंजनी मातेचे पाय धरतो. अंजनी माते, माते एक राजा माझा जीव उठलाय, तो मला मारणार आहे, आज मला तो मृत्यूदंड देणार आहे, मला वाचव. अंजनी माता म्हणते राजा तू घाबरू नकोस, तू माझ्या शरणमध्ये आलाय. मी माझ्या मुलाला सांगते, बजरंगबलीला हनुमंताला सांगते की तुझी रक्षा कर, आणि हनुमंत तुझ्या रक्षेला उभे असताना तुला कोण मारणार आहे मी बघते. पण इकडे सगळा काही खेळ चाललाय कुणाला माहिती. हा मग ते हनुमंताला बोलवते अंजनी माता. बजरंगबली येतात. माते माझं स्मरण केलं, आता ते हो तुला आज एक दायित्व द्यायचं, तुला या राजाची रक्षा करायची, या राजाला एक राजा कोणतरी मारणार आहे, आज मृत्यूदंड देणार, तशी तुझ्या आज्ञा माते. मी बघतो ना कुठला राजा आहे, कुठला राजा. आज माझ्या मातेला मी वचन दिले, आज कुठला राजा आहे तू या राजाला मारते, मी बघतोच. राजन काळजी करू नका, मी आहे ना. एवढा पॉवरफुल बजरंगबली पासून तुम्हाला पण मारणार आहे. तो राजा म्हणतो बरं ठीक आहे. मग त्याला गंगा किनारे जातात ते राजाची सेना आहे. बजरंगबली म्हणतात अरे सेना तर जरा ओळखीचीच दिसते, हा ध्वज पण ओळखीचा दिसतो. अरे बापरे, तर माझ्या प्रभू श्रीरामचंद्रांचा ध्वज. समोर लक्ष्मण युद्धाला येतात. लक्ष्मणला म्हणतात की बजरंगबली तुम्ही काय करताय? मी माझ्या मातेला वचन दिलंय, आपण प्रभू श्रीरामचंद्रांनी याच्या मृत्यूदंडाची आज्ञा दिली. बजरंगबली मला अडकलो. बुद्धिमत्ताम वरिष्ठम का म्हटलं गेलंय? बजरंगबली फक्त शक्तीची बलाची देवता नाही, बुद्धिमत्ताम वरिष्ठम. बजरंगबली म्हणले आता काय करू? श्रीरामांच्या सेनेसोबत कसं लढू? लक्ष्मणासोबत युद्ध तर लक्ष्मणाला धारातीर्थ करतात, लक्ष्मणाची माफी मागतात. लक्ष्मण भैया माझं चुकलं, मी मातेला वचन दिले, मला तुम्हाला मारायचं नाही, पण काय करू, मी हातबले वचनामध्ये अडकलेलो आहे. मग विश्वामित्र म्हणतात कुठे त्याचं मस्तक अजून कसं नाही आलं? श्रीरामचंद्र लक्ष्मणला पाठवलं होतं, लक्ष्मण अजून नाही. भरत शत्रुघ्न तुम्ही जाऊ, भरत शत्रुघ्न पण येत नाही, सगळे मूर्छित, सेना मूर्छित. कोण मारतो? एवढी कुठली शक्ती आहे की जी माझ्या सेनेला माझ्या भावांना मारू शकते? समोर बजरंगबली बसलेले. त्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्र येतात. प्रभू श्रीरामचंद्र बजरंगबली नमस्कार प्रभू, नाही का? श्रीरामाला अरे हनुमंता काय करतोय तू? याला मी मृत्यूदंड देणार, तू त्याची रक्षा करतो, आता मला तुझ्यासोबत युद्ध करावं लागेल. विश्वामित्र म्हणतात मला काही सांगायचं नाही, याला आज याचा शिर मला माझ्या पायामध्ये पाहिजे. रामचंद्र म्हणतात आता काय करायचं? माझा बघू, माझा सगळ्यात प्रिय भक्त, त्याच्यासोबत मी कसा युद्ध करू? बजरंगबली पण म्हणतात मी पण आता कसा युद्ध करू? धर्म संकट. मग बजरंगबलींना युक्ती सुचते. त्या प्रतापरुद्राला म्हणतात हे बाबा राजा, तू इकडे बस साईडला कोपऱ्यात, सीताराम 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 जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत जप करत बस, मी पण तुझ्या शेजारी राम 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 जपत बसतो. आता काय असेल ते भगवंत राम नामच आपला वाचवल. आणि प्रभू मर्यादा पुरुषोत्तम शब्दामध्ये अडकले, रामबाण सोडतात. आपण म्हणतो रामबाण, की रामबाणाला कुठलीच काट नाही, रामबाण सुटतो. बजरंगबलीला त्या राजाला प्रदक्षिणा म्हणून परत भात्यात येऊन बसतो. श्रीरामचंद्र म्हणतात हे काय चाललं? परत बाण काढतात, परत अस्त्र संधान करतात, परत हे करतात, बाण सोडतात, परत बाण बजरंगबलींना त्या राजाला विळखा म्हणून परत येऊन भात्यात बसतो. हे काय चाललंय? हे काय चाललंय? मी बाण सोडते पण बाण कुणाला घातच करत नाही. बजरंगबली अजून मोठ्याने राम 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 राम. मग ते उठलेले लक्ष्मण बिक्ष्मण सगळे राम राम सीताराम सीताराम जप करत बसतात. मग नंतर विश्वामित्र म्हणतात ही सगळे भगवंताची लीला आहे. ही लीला काढण्यामागचं कारण की आज उत्तर रामायण संपन्न होता होता आम्हाला कलियुगामध्ये जो संदेश द्यायचा होता मानव जातीला, की जसं सतयुगामध्ये ध्यान, त्रेतायुगामध्ये यज्ञ, द्वापर युगामध्ये पूजापाठ आणि कलियुगामध्ये फक्त नामच तुम्हाला तारणार आहे. आणि हा मेसेज भगवंताला त्यावेळेस द्यायचा होता. आपण ज्यावेळेस म्हणतो की शिष्य स्टुडंट संवाद होतो, पण ज्यावेळेस गुरु आणि शिष्य बसतात त्यावेळेस जास्त शब्दांची देवाणघेवाण होत नाही, त्यावेळेस फक्त डोळे बोलतात. गुरुचे डोळे बोलतात, शिष्याचे डोळे ऐकतात, शिष्याचे डोळे विचारतात, गुरुचे डोळे सांगतात. आता यावरती उदाहरण सांगायचं म्हणलं की आपले जगद्गुरु संत तुकाराम महाराज ते पंढरपूरला
ज्यावेळेस समर्थ रामदास स्वामींना भेटले, तुकाराम महाराजांसोबत वारकरी मंडळी, समर्थ रामदास स्वामींसोबत समर्थ संप्रदायातले सगळे शिष्य, सगळे पददंड असे शरीर सौष्ठव शरीर संपत्ती कमवलेले, ते दोघं एकमेकांना भेटतात, एकमेकांना नमस्कार करतात. तुकाराम महाराज त्यांना नमस्कार करतात, रामदास स्वामी त्यांना नमस्कार करतात. एकही शब्द बोलत नाही, डोळे बघतात, एकमेकांचे डोळे बघतात, निघून जातात. शिष्य विचारतात, अहो तुम्ही काय बोललेच नाही, एवढे मोठे तुम्ही संत, एवढे मोठे दोघं संत, तुम्ही का काहीच बोलले नाही? ते म्हणले काय बोलायचं? रामदास स्वामी म्हणतात, त्याच्यात पण राम माझ्यात पण राम. तुकाराम महाराज म्हणतात, तो पण विठ्ठल मी पण विठ्ठल. ह्याला उलगडून अजून एक गोष्ट सांगायची म्हणलं की दत्तपुराणातली गोष्ट आहे. कार्तवीर्य अर्जुन, सहस्त्रभाव अर्जुन यांनी दत्तगुरूंची खूप तपस्या केली. त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं, तुला जर गुरु करायचा असेल तर दत्तगुरूच. तो दत्तगुरूंकडे गेला, पण दत्तगुरूंना कळलं, दत्तगुरूंना लगेच समजलं की हा स्वार्थी बुद्धीचा आहे, त्याला मी शिष्य नाही करणार. पण त्याने अटक हे केले, परिश्रम केले, दत्तगुरूंची सेवा केली, हे केली. आणि मग शेवटी दत्तगुरू त्याची खूप परीक्षा घेतली. दत्तगुरू त्याच्यासमोर लीला करायचे, कधी माश्या खायचे, कधी शिव्या घालायचे, कधी दगडी मारायचे, पण त्यांनी काही गुरुचरण सोडलं नाही. दत्तगुरू म्हणतात की तुला माझ्याकडनं ज्ञान घ्यायचंच आहे ना, तुला मला गुरु करायचं नाही, एक काम कर, आता आपण गिरणारवर बसलोय ना, जा उडी मार खाली. सहस्त्रबाहू अर्जुन कसलाही विचार न करता उडी मारतो, खाली मारतो उडी, खाली पडून मरतो. त्यावेळेस वर्ण तीर्थ पडताना दत्तगुरू त्याला पुनर्जीवित करून त्याला शिष्यत्व देतात. दत्तगुरू त्याला भरपूर सहस्त्रभाऊ म्हणजे त्याला 1000 हातांची शक्ती दिली आणि त्याला भरपूर विद्या देतात, भरपूर ज्ञान देतात, भरपूर अस्त्रशस्त्रास्त्र ज्ञान देतात. आणि पण दत्तगुरू त्याला सांगतात की तू जोपर्यंत धर्म मार्गावरती, जोपर्यंत तू चांगलं कार्य करतोय, जोपर्यंत तू प्रजेचं रक्षण करतोय, जोपर्यंत तू चांगला वागतोय आणि धर्माने राजकारण सत्याने न्याय करतोय लोकांचा, तोपर्यंत माझा कवच तुझ्यासोबत. आणि ज्यावेळेस तू अधर्माचा मार्ग स्वीकारशील त्यावेळेस मी माझा आशीर्वाद काढून घे. तो प्रसन्न. मग हा सहस्त्रभाऊ अर्जुन इतका पराक्रमी होता, जसं गोठ्यामध्ये गुराला बांधावं तसं रावणाला 3000 वर्ष त्यांनी त्याच्या जेलमध्ये बांधून ठेवलं होतं. रावणासारखा याला इतका प्रचंड सहस्त्रभाऊ अर्जुन. त्याची सुटका परशुराम करतात. परशुरामांना सुद्धा सहस्त्रभाऊ अर्जुनला मारण्यासाठी दत्तगुरूंची तपस्या करायला लागली, कारण दत्त कवच भेटणं इतकं सोपं नाही. दत्तगुरूंनी त्याला वरद असतं देऊन ज्यावेळेस त्यांनी कपिला मातेचा आणि जमदग्नी ऋषीचा सर्वांचा हे केला, त्यावेळेस परशुरामाने जे चिडून हे केलं, त्या सहस्त्रभाऊचा संहार केला. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केले, 21 वेळा क्षत्रियांना मारलं. आणि ज्यावेळेस हा संहार करत असताना परशुरामांना राग अनावर झाला. तसं आपण पाहिलं नरसिंहाला सुद्धा राग अनावर झाला की त्यांना राग कंट्रोल व्हायला, कारण श्रीहरी कधी चिडत नाही, पण चिडल्यावरती ते लवकर शांत सुद्धा होत नाही. आणि ज्यावेळेस परशुरामाला राग अनावर झाला, परशुराम पूर्ण पृथ्वीवरती उत्पात करत सुटले, याला मार त्याला मार, सगळ्यांना चिरडत मारत सुटले. आणि माझा क्रोधाग्नी शांत करा, माझा क्रोधाग्नी शांत करा. त्यांचा क्रोधाग्नी शांत करणारी कुठलीच शक्ती पृथ्वीवरती नव्हती. तर त्यावेळेस काही ऋषी परशुरामांना भेटले. परशुराम म्हणले, माझा क्रोधाग्नी शांत व्हायना, मी काय करू? माझा क्रोधाग्नी हा शांतच व्हायना, मी काय करू? कुणाकडे जाऊ? कोण माझा राग शांत करणार? त्यावेळेस ते म्हणले, तुम्ही गिरणारला जा, ते दत्तगुरू महाराज, तुम्ही त्यांना भेटा, ते कदाचित तुमचा राग शांत करू शकतात, कारण विश्वशांतीची शक्ती त्यांच्याकडेच आहे. मग परशुराम रागात एकदम क्रोधित होऊन एकदम दान 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 पाया पडत दत्तगुरूंकडे येतात. आणि दत्तगुरू बसलेले असतात, दत्तगुरू त्यांच्या कुटीमध्ये बसलेले असतात. तर अचानक सगळे शिष्य परशुरामांचा राग होऊन त्या कुटीमध्ये येतात आणि ते पकडतात. दत्तगुरूंचं एक वेगळंच रूप. एका मांडीवरती एक सुंदर अप्सरा, ती सुंदर अप्सरा म्हणजे माता अनघलक्ष्मी, आणि दुसऱ्या मांडीवरती दारूचं बिंब. आणि दत्तगुरू एकदम दारू पिलेले आणि एकदम असे मध्यधुंद, एकदम नशिले याच्यामध्ये. परशुराम रागात येतात, परशु घेऊन येतात आणि दत्तगुरूंकडे फक्त पाहतात. दत्तगुरूंचे डोळे परशुरामांना, परशुरामांचे डोळे दत्तगुरूंना पाहतात. परशु खाली पडतो, राग शांत होतो. दत्तगुरूंना समर्पण जातात, नमस्कार करतात आणि परशुराम निघून जातात. परशुरामांना विचारतात, काही बोललेच नाही. सगळ्यांना प्रश्न विचारत होते, काही बोललेच नाही, फक्त त्यांना बघून तुमचा राग शांत झाला, कसा काय? परशुराम म्हणतात, श्री हरिनारायणाने माझ्यातल्या नारायणाला शांत केला आणि मला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिली.
सर आपल्याला म्हणतात नामस्मरण करा, नॉनव्हेज सोडा, मद्यपान सोडा, हे करा. आपण नाही सुटत, म्हणतो नाही सुटत. कसं सुटत? नामस्मरणाचा काय नाही. तुम्ही नामस्मरण हा एक वेगळा आनंद आहे. ज्यावेळेस तुम्ही हळूहळू नामस्मरण करत आहात, तुम्हाला ऑटोमॅटिक साखर खाल्ल्यावर कसं तुमच्या चेहऱ्यावरती स्मित येतं, तसं नामस्मरणाचा स्मित तुमच्या चेहऱ्यावरती उजळत जाणार. आज मला सांगायचंय, सरांनी सर्वांना सांगतात अगरबत्ती लावा, अगरबत्ती संपेपर्यंत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप करा. मुळात या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राची रचना कशी झाली तुम्हाला माहिती का? 20व्या शतकामध्ये भारतामध्ये प्लेगची साथ आली होती. प्लेगची माहिती का? पुण्यामध्ये ज्यावेळेस रँडने उत्पात केला होता, चापेकर बंधूंनी मारलं, प्लेग मध्ये किती लोक मारले गेले. ही प्लेगची साथ संपूर्ण भारतामध्ये आली होती. आणि त्यावेळेस परमहंस परिव्राजकाचार्य जगद्गुरु वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी मानगावला होते. दत्तगुरूंची आज्ञा होती. ते मानगावला त्यांचं अधिष्ठान चालू होतं. 7 वर्षांचं दत्तगुरूंनी त्यांना आज्ञा केली होती. तर मानगावामध्ये ते पाहतात की लोक इकडे तिकडे पळतात. ते महामारी सोडले, आई पोराला सोडून चालली, पोरं आई बापाला असे टाकून चालले, रोगाला घाबरून सगळे चालले. आता तरी आपल्याकडे वॅक्सिन आहे, मास्क आहे, आपण लावून काळजी घेऊ शकतो. त्यावेळेस कुणाला माहिती? त्यांना म्हटलं देवाचा स्कोप झालाय, सगळे घाबरत. मग ज्यावेळेस सगळे टेंबे स्वामींकडे गेले, टेंबे स्वामींसमोर सगळे याचकाप्रमाणे बसले. टेंबे स्वामींनी महाराजांना विचारलं, महाराज काय करू, काय यावर उपाय? तर त्यावेळेस त्यांच्या बुद्धीला, म्हणजे भगवत प्रेरणेनेच त्यांच्या बुद्धीला हा मंत्र सुचला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 14 कोटी जाप वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी तिथे केला. आणि अजून पण इंग्रजांचा रेकॉर्ड आहे, मानगावमध्ये एक पण पेशंट प्लेगचं नाही सापडलं. हा विश्वशांती मंत्र आहे. त्यांनी स्वतः स्वयंसिद्ध केलाय. का? की मंत्र सिद्धी करण्यासाठी साधकाला यम नियम आसन प्राणायामची बैठक पाहिजे. हा डीप विषय झाला. या गोष्टी सर्वसामान्य मनुष्य करू नाही शकत. पण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र महाराजांनी फक्त आणि फक्त आपल्या सगळ्यांसाठी केला. तुम्ही बघा, एक श्वास घ्या आणि मला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ऑटोमॅटिक तुमचा जो विचारांची स्पीड आहे कमी होत जाते. राग आला असेल, टेन्शन आला असेल, बीपी असेल, तो नॉर्मल होत जातो. ही या मंत्राची शक्ती आहे. आज आपले इतके देवदेवता आहेत, पण दत्तगुरु महाराजांना, स्वामींना यांनाच फक्त स्मृतुगामी म्हटलं गेले. स्मृतुगामी का म्हटलं गेले? आपण म्हणतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणजे काय? चिंतन करता क्षणी, स्मरण करता क्षणी, संकटामध्ये स्मरण करता क्षणी भगवंत आपल्यासाठी कुठल्या ना कुठल्या रूपात, कुणाच्या माध्यमातून, कुठल्या तर शक्तीने आपल्यासाठी येतो. म्हणून दत्तगुरु आज सगळ्यांचे लाडके. आज आपण पाहतो, आपण जप करतो, लग्न होते, जप करतो, नोकरी भेटू दे, जप करतो, हे काम होऊ दे, जप करतो, ते काम होऊ दे. आपण मनुष्य, सर्वसामान्य मनुष्य जप कशासाठी करतो? आपलं काहीतरी काम आहे, आपली काहीतरी योजना आहे, आपलं काहीतरी झालं पाहिजे. पण संत मंडळी झाली, गुरु मंडळी झाली, हे जप, हे ध्यान का करतात? आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी. त्यामुळे आपल्यात आणि त्यांच्यात हा फरक आहे. आपण स्वतःसाठी मागतो आणि ते इतरांसाठी मागतात. आज आपले सर इथे बसलेत, महाराजांच्या कृपेने कितीतरी गोष्टी त्यांना प्राप्त झाल्या, कितीतरी झाल्या. ते आता सुद्धा जाऊन कुठेतरी हिमालयात जाऊ शकतात. पण महाराजांचं कार्य करायचंय, भगवंताचं कार्य करायचंय. आणि ज्यावेळेस व्यक्ती भगवंताचं कार्य हातात घेतो ना, तेव्हाच देवत्व प्राप्त होतं. आणि तेव्हाच ती शिष्याची, ती भक्तांची गुरुप्रती श्रद्धा निर्माण होते. आज मला सांगायचं, आपण पाहतो संत मंडळी एवढी सांगून गेली, तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, कितीतरी संत सांगून गेले, नामस्मरण करा, जप करा, सत्कार्य करा, सज्जनांच्या संगतीत राहा, चांगल्या गोष्टींचं अनुसरण करा, चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं खा, चांगलं राहा. पण आपण ज्यावेळेस यांचं ऐकतो, आपण ज्यावेळेस संत गुरु मंडळी बघतो, आपण काय करतो? आपण वरवर बघतो. आपण म्हणतो राव, हे संत मंडळी, त्यांची बोलायची स्टाईल वेगळी, त्यांची राहायची स्टाईल वेगळी, त्यांची वागायची स्टाईल वेगळी, हे काहीतरी वेगळाच विचार करतात. म्हणजे तो पृथ्वीवरचा नाहीच आहे. मी मग असे सांगितलं ना, प्रकाश, सूर्यकिरण, माध्यम, तो प्रकाश म्हणजे उपस्कृत भगवंताचा, आणि ती किरण म्हणजे गुरु, सद्गुरु, संत मंडळ. आज यांना आपल्याला सांगायचं असतं. आज मी माझ्या वाणीला अल्पविराम देता देता म्हणतो, मी रोहित सांगतो तुमचे हे ऐका एकचित,
गुरु नामाची करुणी वीट, घर बांधून घ्या आपले नीट. दत्त नामाची करुणी वीट, मन मंदिर बांधून घ्याले. अवधूत